गर्जा जय जयकार बंधुनो, गर्जा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांच्या वार्षिक कामकाजाचे दिवस निश्चित केले आहेत। शाळांना लागू असलेल्या सुट्ट्या प्रामुख्याने विद्यार्थ्यांना आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात कोणतेही शिक्षकेतर कर्मचारी नाहीत। ग्रीष्मकालीन सुट्ट्यांच्या कालावधीत तसेच दिवाळीच्या कालावधीत सुद्धा शिक्षकांना शालेय कामकाज करावे लागते। शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसारख्या 30 दिवसांच्या अर्जित रजा, रजारोखीकरण आणि उन्हाळी सुट्टीतील वाहतूक भत्ता लागू नाही। शनिवारच्या सुट्ट्याही नाहीत। परंतु कोणतीही वस्तुस्थिती लक्षात न घेता छत्रपती संभाजीनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या लोकपत्र दैनिकात मास्तरद्यांना तब्बल 128 सुट्ट्या या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संबंधित बातमीदाराचा व लोकपत्रच्या संपादकांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आदींनी तीव्र निषेध केला आहे। वर्धा जिल्हा परिषदेतील शिक्षक दिलीप लोहकरे यांचा 13 वर्षीय मुलगा श्रीजितने मला काही सांगायचंय हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिलंय। या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला कवी व साहित्यिक संजय इंगळे तिगावकर, आधारवड संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शेख हाशम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, प्राचार्या अनघा आगवत उपस्थित होते। सेलुकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालयात 7व्या वर्गात शिकणाऱ्या श्रीजितच्या मला काही सांगायचंय या 3 भागात असलेल्या पुस्तकात त्याने नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाची पूर्वतयारी, गुणवत्तेवर झालेली त्याची निवड आणि या निवासी विद्यालयात आलेल्या वैविध्यपूर्ण अनुभवांची मांडणी सोप्या व ओघवत्या भाषेत केली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखा दोडामार्गचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले। शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षेत तालुक्यात टॉप 10 आलेल्या विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, तालुकाध्यक्ष महेश काळे व सचिव प्रशांत झालबा व शिक्षक समितीचे आदर्श कार्यकर्ता म्हणून जयसिंग गावित व इतर सर्व कार्यकारिणी सदस्यांचाही सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या उमरखेड जिल्हा यवतमाळ शाखेतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांसह जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे नेते नानासाहेब नाकाडे होते। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, जुनी पेन्शन आघाडीचे डाफोरे RC माने, सुरेशराव गोरे होते। आंतरजिल्हा बदलीने व पवित्र पोर्टलने नियुक्त झालेल्या शिक्षकांचे स्वागत देखील करण्यात आले। यावेळी जुनी पेन्शन आघाडीचे संघटक म्हणून अमोल मोरे, तालुका जुनी पेन्शन आघाडीचे सचिन डुब्बेवार, उपाध्यक्ष अमित दासरवार, तालुका संघटक माधव तम्मलवार यांची निवड करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका शाखेचे अधिवेशन कसबा तराळे येथे संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते बंडोपंत किरुळकर होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्यासह शिक्षक नेते ज्योतिराम पाटील, शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील, महिला राज्य आघाडी प्रमुख वर्षा केनवडे, जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रमोद तौंदकर, सरचिटणीस प्रभाकर कळमकर उपस्थित होते। नाशिक जिल्हा शिक्षक समिती शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीनजी बच्छाव यांची भेट घेऊन वेतन विलंबासह अन्य प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली। 9 तालुक्यातील 20 अधिकारी व कर्मचारी यांचे खाते बदल केले गेले असून त्यांचे बँक डिटेल्स तथा बँक पासबुक झेरॉक्स व इतर माहिती अप्राप्त असल्याने एप्रिल महिन्याच्या वेतनास विलंब होत असून माहिती प्राप्त होताच पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले। शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बिरारी, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पवार, रमेशजी खैरनार, शांताराम शिंदे, सुभाष जगताप, डॉक्टर मिलिंद बोरसे व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे हे 6 मे रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी दारव्हा व यवतमाळ येथील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत कामकाजाचा आढावा घेतला व त्यांच्या विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या हिंगोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांचा सेवापूर्ती सोहळा 2 मे रोजी संपन्न झाला। या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक समितीचे राज्य ऑडिटर पंडितराव नागरगोजे, हिंगोलीचे गटशिक्षणाधिकारी बिरमावार, विजय राठोड, शिवाजी अन्नमवार उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी संतोष घोगे
यांना तालुक्यातील 45 शिक्षकांच्या जुलै 2023च्या वेतनवाढीच्या फरकाची रक्कम व भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र अदा करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले। यावेळी दर्यापूर तालुका सरचिटणीस नंदकिशोर रायबोले, कार्याध्यक्ष गजानन मेहरे, कोषाध्यक्ष आल्हाद तराळ, महिला तालुकाध्यक्ष सविता ठाकरे, सरचिटणीस संगीता कोकाटे, कोषाध्यक्ष सुवर्णा धांडे, राज्य प्रतिनिधी प्रवीणा कोल्हे, सहसचिव महेंद्र नवलकार, प्रसिद्धी प्रमुख विजय सावळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय रहाटे हे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अकोला शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी 6 मे रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांना शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी निवेदन दिले। जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा सचिव प्रशांत आकोत, राज्य प्रतिनिधी मारुती वरोकार, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फोकमारे, अकोला तालुकाध्यक्ष विकास राठोड, अकोला तालुका सरचिटणीस निलेश कवडे हे उपस्थित होते। सदर निवेदनामध्ये 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करणे, 24 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक यांना निवड श्रेणी लागू करणे यांच्यासह विविध मागण्यांचा समावेश आहे। प्रशासनिक यंत्रणेच्या औदासिन्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे मार्च व एप्रिल या 2 महिन्यांचे वेतन मे महिन्याचा दुसरा आठवडा येऊनही झाले नाही। याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या गोंदिया जिल्हा शाखेने 8 मे रोजी शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, वरिष्ठ लेखाधिकारी बोरकर यांना भेटून संताप व्यक्त केला। शिष्टमंडळात शिक्षक समिती नागपूर विभाग प्रमुख किशोर डोंगरवार, जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, सरचिटणीस संदीप मेश्राम आदींसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते। राज्यातील उच्च प्राथमिक शाळात अध्यापन करणाऱ्या विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी कधी लागू करणार असा परखड सवाल राज्य शासनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे। याबाबत 12 जून 2024 पर्यंत जबाब सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। न्यायमूर्ती अविनाश गरोटे, न्यायमूर्ती मुकलिका जवळकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे। पदवीधर प्राथमिक शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी न देणाऱ्या 13 ऑक्टोबर 2016च्या शासन निर्णयास आव्हान देण्यात आले असून 27 जून 2022 रोजी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली असली तरी शासनाने संबंधित मागणीवर अद्याप काहीच निर्णय घेतला नाही। याकडे याचिकाकर्त्या शिक्षकांचे ॲडव्होकेट प्रदीप क्षीरसागर, ॲडव्होकेट प्रफुल्ल कुंभाळकर आणि ॲडव्होकेट कैलाश नरवाडे यांनी लक्ष वेधले। प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, शिक्षणाधिकारी डॉक्टर नीतू गावंडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी सूरज बारापात्रे यांची भेट घेण्यात आली। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या डीसीपीएस कपात रक्कमा परतावा, 36 शिक्षकांच्या डीसीपीएस टू एनपीएस रक्कमा वर्ग करणे, दरमहा वेतन विलंब होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक आणि जिल्हा परिषद कर्मचारी बँकेच्या कर्ज कपातीचे धनादेश विलंब अशा विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी सुधीर सगणे, अजय मोरे, अजय बोबडे, प्रदीप देशमुख, विनीता हाके, प्रदीप मसने, रवींद्र राठोड, सुदेश खोब्रागडे, दादाराव चापले, राजेश महाबुदे, मनीष ठाकरे, गंगाधर कुरके, दीपक मिर्जापुरे, अतुल बाळसराफ, प्रशांत निर्मोळकर, श्रीकांत केंडे, मनोज अस्वले, पवन बानोकर आदी उपस्थित होते। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय